नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 1 घटक चाचणी 1 चा नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। प्रश्न 2 पूर्ण पाठीमागील व्हिडिओमध्ये सोडलेले आहेत। प्रश्न 3 अ, खालील कृती पूर्ण करा। या ठिकाणी x वर्ग अधिक 8x वजा 48 बरोबर 0 पूर्ण वर्ग पद्धतीने याचे अवयव काढायचे आहेत। या ठिकाणी x वर्ग अधिक 8x वजा 48 बरोबर 0। या ठिकाणी x वर्ग अधिक 48 अधिक 8x हे अधिक 16 वजा 16 हे पद कुठून आणलं तर या ठिकाणी वजा 48 ही संख्या पूर्ण वर्ग होण्यासाठी अडचण आहे ती पलीकडे घालवली आणि आवश्यक असणारे पद 1/2 गुणिले x चा सगुणक 8 आहे त्याचा वर्ग 2 न 8 ला भागल्यानंतर 4 येतात 4 चा वर्ग 16 म्हणून दोन्ही बाजूमध्ये 16 मिळवलं। x वर्ग अधिक 8x अधिक 16 आणि वजा 16 केले वजा 48 बरोबर 0 म्हणजे उदाहरणामध्ये बदल होऊ नये म्हणून मिळवले आणि घालवले। त्यामुळे x अधिक 4 कंसाचा वर्ग म्हणजे हा विस्तार आहे x अधिक 4 कंसाचा वर्गचा x वर्ग अधिक 8x अधिक 16 आणि या ठिकाणी वजा 48 वजा 16 वजा वजांची बेरीज वजा असते वजा 64 पलीकडे गेले इथं वजा 48 ही रिकामी जागा आहे इथं 64 इथं 64 वजा 64 पलीकडे गेल्यानंतर अधिक 64 त्यामुळे x अधिक 4 कंसाचा वर्ग बरोबर 64 दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं। x अधिक 4 चं वर्गमूळ एकदा अधिक 8 घ्यायचं आणि एकदा वजा 4 घ्यायचं त्यामुळे x अधिक 8 बरोबर 4 अधिक 4 पलीकडे गेल्यानंतर 8 4 गेले उरले 4 हे उकल 1 4 आहे आणि अधिक 8 पलीकडे गेले वजा 4 वजा 4 वजा 8 वजा 12 त्यामुळे वर्ग समीकरणाचे मुळे 4 व वजा 12 आहेत। ओके। प्रश्न 3 अ हा 3 गुणांचा आहे त्यातला ब खालील उपप्रश्न सोडवा कोणता एक 3 गुण आहेत। पहिला आहे अल्फा आणि बीटा ही y वर्ग वजा 2y वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे असतील आणि या ठिकाणी अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची किंमत काढायची आहे आणि अल्फा घन अधिक बीटा घनची किंमत काढायची आहे। या ठिकाणी y वर्ग वजा 2y बरोबर वजा 7 बरोबर 0 त्यामुळे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याची तुलना केली तर y वर्गचा सगुणक a बरोबर 1 आहे b चा वजा 2 आहे आणि c स्थिर पद वजा 7 आहे मधल्या पदात सगुणक आहे। ओके। त्यामुळे अल्फा अधिक बीटा कसा काढायचा वजा b भागिले a अल्फा अधिक बीटा वजा सूत्रातलं b आहे वजा 2 वजा वजा अधिक 2 छेद a ची किंमत 1 आहे 2 आली अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटाची किंमत c भागिले a c वजा 7 आहे भागिले 1 वजा 7 भागिले 1 वजा 7 त्यामुळे अल्फा अधिक बीटा आपल्याला किंमत काढायची अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गची त्यासाठी आपल्याला अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्गचा विस्तार वापरायचा आहे कारण याच्या विस्तारामध्ये अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग आहे आणि मधले पद अधिक 2 अल्फा बीटा त्यामुळे अल्फा अधिक बीटाची किंमत 2 काढलेली आहे ऑलरेडी 2 चा वर्ग अल्फा वर्ग अधिक बीटा वर्ग तसंच बरोबर अधिक 2 गुणिले अल्फा गुणिले बीटाची किंमत वजा 7 आहे त्यामुळे बेसाठी 14 वजा 14 मागे आले पहिलं 4 आहे 4 आणि 14 18 ही किंमत आहे अल्फा वर्ग अधिक बीटा वर्गाची। ओके। त्यानंतर अल्फा घन अधिक बीटा घनाची किंमत काढायची आहे तेव्हा अल्फा घन अधिक बीटा घनाची किंमत काढण्यासाठी आपल्याला विस्तार सूत्राचा या वापर करावा लागेल। अल्फा अधिक बीटा कंसाचं घन पहिल्या पदाचं घन अधिक 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा घन म्हणजे याचा अर्थ अल्फा घन अधिक 3 अल्फा वर्ग गुणिले बीटा अधिक 3 अल्फा बीटा वर्ग अधिक बीटा घन मधल्या 2 पदातूनच 3 अल्फा बीटा सामायिकडून अल्फा अधिक बीटा आलेला आहे। ओके। अल्फा अधिक बीटा कंसाचं घन अल्फा अधिक बीटाची किंमत आपण काढलेली आहे 2 काढलेली आहे 2 चा घन बरोबर अल्फा घन अधिक बीटा घन ही 2 पदं जवळ घेतली अधिक 3 गुणिले अल्फा अधिक बीटाची किंमत वजा 7 काढलेली आहे आपण वरती त्यामुळं या ठिकाणी आणि याला गुणिले 2 आहे परत एकदा अल्फा अधिक बीटाची किंमत 2 आहे 2 चा घन अल्फा घन अधिक बीटा घन हे जवळ घेतलेले पद आहेत अधिक 3 अल्फा बीटाची किंमत वजा 7 आहे 3 गुणिले वजा 7 गुणिले अल्फा अधिक बीटाची किंमत 2 आहे। ओके। 2 चा घन 8 अल्फा अधिक बीटा घन तसंच हे बरोबर चिन्ह आहे 7 त्रिक 42 अधिक वजा 42 मागे घेतले अधिक 42 झाले उजव्या बाजूला अल्फा घन अधिक बीटा घन उरले 42 नाट 50 अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर 50। ओके। त्यातला दुसरा आहे एक सोडवायचं आहे दोन्ही आपण सोडवायचे खालील एक समीकरण निश्चयक पद्धतीने सोडवा म्हणजे क्रेमरचा रूल न
4m वजा 2 बरोबर वजा 4 आणि 4m अधिक 3n बरोबर 16. या ठिकाणी डी काढताना m आणि n चे सहगुणक 4 वजा 2 आणि दुसऱ्या वेळेला 4 3 लिहून घेतले. या निश्चयकाची किंमत 4 गुणिले 3 या गुणाकारातून 4 गुणिले वजा 2चा गुणाकार वजा केलाय. 4 त्रिकोण 12 वजा वजा अधिक 4 2 8 12 8 20. ओके. डीएम काढायचं आहे. डीएम स्थिर पद आणि यांचा सहगुणक वजा 4 वजा 2 16 आणि 3 लिहिलंय. वजा 4 गुणिले 3 हा गुणाकार वजा 12 या गुणाकारातून 16 गुणिले वजा 2चा गुणाकार वजा वजा अधिक 16 32 वजा करायचं. 32 मधनं 12 गेले 20 उरले. मोठ्यातनं बारका मोठ्या चिन्ह डीएम बरोबर आणि डीएन बरोबर या ठिकाणी एमचा सहगुणक आणि स्थिर पद 4 वजा 4 4 16. त्रिकच गुणाकार 4 गुणिले 16 हा गुणाकार 64. त्यातून वजा करायचे 4 गुणिले वजा 4चा गुणाकार वजा वजा अधिक 4 + 16 64 16 80. डीएन बरोबर 80. एम बरोबर डीएम भागिले डी. डीएम 20 काढलेला आहे आपण. डी 20 काढलेला आहे. 20 भागिले 20 1. एन बरोबर डीएन भागिले डी. डीएन 80 काढला आहे भागिले डी 20 आहे 20 चौक 80 म्हणजे 1 आणि 4 उकल एमएन बरोबर 1 4. ओके. प्रश्न चौथा आहे. कोणता एक 4 गुणांचा आहे तो. पहिला आहे त्यातला कोणता एक सोडवायचा. 7 भागिले 2 x अधिक 1 अधिक 13 भागिले y अधिक 2 बरोबर 27 आणि 13 भागिले 2 x अधिक 1 अधिक 7 y भागिले 2 बरोबर 33. या ठिकाणी 1 भागिले 2 x अधिक 1 बरोबर m मानायचं इथं आणि 1 भागिले y अधिक 2 बरोबर n मानायचा. त्यामुळे समीकरण काय झालं 7m अधिक 13n बरोबर 27 आणि 13m अधिक 7n बरोबर 33. तिरकस सहगुणक सारखे आहेत. एकदा बेरीज केली. बेरीज केली 13 आणि 7 20m 13 20n बरोबर 37 33 60. दोन्ही बाजूला 20 m अधिक 3 बरोबर m अधिक n बरोबर 3 20 × 60. हे चौथं. हे पहिलं दुसरं. इथं तिसरं चौथं आणि हे पाचवं मिळालं. वजाबाकी करायची. समीकरण 1 म्हणून 2. दुसऱ्या समीकरणाच्या प्रत्येक पदात चिन्ह बदललं. वजा 13m अधिक 7n वजा 6m. 13n मधून वजा 7n गेले अधिक 6n बरोबर वजा 33 अधिक वजा 6 प्रत्येक पदाला भागलं. वजा m अधिक n वजा 5 आणि 6 मिळवले तर वजा m ला अधिक n जातो. n अधिक 1 2n 3 निघाला 2 n बरोबर 1 2 न भागून किंमत ही 5 मध्ये ठेवायची. m अधिक n बरोबर 3 5 आहे. m ची n ची किंमत 1 काढलेली आपण ठेवली. 1 पलीकडे गेला 3 निघाला 2 m बरोबर 2. आता m आणि n ची किमती मिळाल्या पण x y ची किंमत काढायच्यामुळे m आणि n ची किमती ठेवू. आपण 1 भागिले 2 x अधिक 1 बरोबर m मानलेलं होतं. m ची किंमत 2 मिळाली. तिरकस गुणाकारानं 2 कंसात 2 x अधिक 1 बरोबर 1 बे 2 4 x अधिक बे 1 बे बरोबर 1 अधिक 2 पलीकडे गेले 1 वजा 2 4 x बरोबर वजा 1 x बरोबर 4 पलीकडे 1 छेद. आता छेद y अधिक 2 बरोबर 2 n यांची किंमत 1 ठेवली. तिरकस गुणाकाराने 1 y अधिक 2 अधिक 2 बरोबर अधिक 2 पलीकडे गेले 1 वजा वजा 1 उकल x y वजा 1/4 आणि वजा 1. ओके. दुसरा प्रश्न त्यातला शेवटचा. एका नदीत बोटीने प्रवाहाची वृत्ती 30 किलोमीटर जाऊन परत त्या जाण्यास प्रत्येकाला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. नदीच्या प्रवाहाचा वेग 1 किलोमीटर मानला. ताशी 100 किलोमीटर. बोटीचा संथ पाण्यातील वेग 12 किलोमीटर दिलाय ताशी. बोटीचा नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग अधिक होणार आहे 12 अधिक x कारण संथ पाण्यातले वेग 12 नदीच्या प्रवाहाचा वेग x आहे. नदीच्या प्रवाहाच्या दिशेनं अधिक कारण प्रवाहाची मदत करणार आहे बोटीला म्हणून 12 अधिक x तास आणि बोटीच्या विरुद्ध दिशेने होणार आहे म्हणून 12 वजा x किमी पर तास. नदीच्या विरुद्ध दिशेने 3.6 किलोमीटर प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ अंतर वेग म्हणजे वेळ म्हणजे 36 12 वजा x विरुद्ध हे अंतर 36 वेग 12 वजा x आणि त्या 36 किलोमीटर प्रवास दिशेनं 36 12 अधिक x होणार आहे. ओके. प्रवाहाच्या दिशेनं आता प्रत्येक लागलेला एक परत जाण्यासाठी येण्यासाठी लागणारा एकूण 8 म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाण्याचा वेळ अधिक प्रवाहाच्या दिशेनं जाण्यास लागलेला वेळ दोघं बेरीज 8 तास आहे. किंमत 36 भागिले 12 वजा x अधिक 36 भागिले 12 अधिक x बरोबर 8. प्रत्येक पदाला 4 न भागून इथं 4 9 36 4 4 2 8 तिरकस गुणाकाराने या ठिकाणी 9 कंसात 12 अधिक x अधिक 9 कंसात 12 x छेद छेद गुणाकार आहे. 12 वजा x आणि 12 अधिक x 12 वर्ग वजा x वर्ग. ओके. अधिक 9x 9 अधिक च्या पदातल्या पदाला गुणलं 12 9 अष्टोत्रेश आणि अधिक 9 गुणले वजा 9x अधिक 9x गेले 108 116 12 वजा x अधिक
अधिक x म्हणजे ए वर्ग वजा बी वर्गाचं विस्तार सूत्र 12चा वर्ग 144 वजा x वर्ग. एकच गुणाकार 2 144 वजा x वर्ग आणि 216. या ठिकाणी 144 गुणले 2 280 वजा 2x बरोबर 216. या ठिकाणी वजा 2x वर्गला पलीकडे घेतले आणि 216 मागे घेतले, त्यामुळं 2x वर्ग डाव्या बाजूचे दोन्ही पद पलीकडे घेतली, त्यामुळे बरोबर 0. 2x वर्ग पलीकडे जाऊन आधी वजाचा अधिक 288 वजा 288 आणि पहिला अधिक 216 आहे. 216 गेले 72 मोठ्या चिन्ह. 2x वर्ग वजा 72 बरोबर 0 वजा 72 पहिले अधिक 72 दोन्ही बाजूला भागलं 72ला 2 भागले 36. x वर्ग बरोबर 36. x बरोबर अधिक वजा 6. x बरोबर 6 किंवा x बरोबर आपण वेग ऋण नसतो. नदीच्या प्रवाहाचा वेग आपण x मांडला होता तासी, तो बरोबर 6 किलोमीटर तासी वेग आहे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांची गुणवत्ता वाढवा. त्यांनाही प्रश्नपत्रिकेचा आराखडा समजावून द्या. धन्यवाद मित्रांनो.